नमस्कार मंडळी, मी दीपक कोकाटे, फाउंडर ऑफ ट्रेडवेल कमोडिटी इन्स्टिट्यूट नवी मुंबई। मी गेल्या 5 वर्षापासून कमोडिटीमध्ये ट्रेड करतोय आणि एक सक्सेसफुल ट्रेडर आहे। तर मंडळी, तुम्हाला आजचा विषय माहीतच पडला असेल थंबनेल बघून की एकाच मार्केटमध्ये स्टक राहा आणि तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर नक्कीच होणार। तर मित्रांनो, हा आजचा आपला विषय आहे। मी बरेच ट्रेडरला बघितलेत की ते वेगवेगळ्या मार्केटमध्ये ट्रेड करतात। इक्विटी झालं, ऑप्शन झालं, त्यानंतर बँक निफ्टी, फॉरेक्स झालं, कॉमोडिटी झालं, अशा वेगवेगळ्या मार्केटमध्ये ते लोक ट्रेड करत राहतात। इकडे झालं तिकडे झालं, पण यश मिळतं आहे की नाही हे त्यांनाच माहीत आहे। माझं मी पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतो। तर मंडळी, ज्याला कोणाला सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं आहे आणि एक प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं आहे, एक प्रॉफिटेबल ट्रेडरची जर्नी स्टार्ट करायची आहे, तर मी तर सांगेल की तुम्ही एकाच मार्केटमध्ये स्टक राहा आणि इकडे तिकडे मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड करू नका। तुम्ही नक्कीच लॉसमध्ये जाशाल। हा माझा एक्सपिरियन्स आहे। तुम्ही एकाच मार्केटमध्ये स्टक राहा आणि मार्केटला समजायचा प्रयत्न करा। मी गेल्या 5 वर्ष कॉमोडिटी मार्केटमध्ये स्टक होतो, म्हणून मी आज प्रॉफिटेबल ट्रेडर आहे। मी कॉमोडिटी मार्केट व्यतिरिक्त कोणत्याच मार्केटमध्ये ट्रेड करत नाही आणि ट्रेड करणार पण नाही, कारण की माझ्या मते जेव्हा तुम्ही एकाच मार्केटमध्ये स्टक होता आणि वारंवार त्या गोष्टीची तुम्ही प्रॅक्टिस करता, तर तुम्ही एक यशस्वी ट्रेडर नक्कीच व्हाल आणि तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर व्हाल। हे माझं एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे। कारण की काही लोकांना सवय असते मित्रांनो, एक मार्केट नाही झालं की लगेच दुसऱ्या मार्केटमध्ये शिफ्ट व्हायचं, इकडे प्रॉफिट नाही झालं तर तिकडे आपण कव्हर करायचा, म्हणजे इकडे कमवलेलं असतं ते तिकडे तुम्ही घालून बसता। तर त्याला मित्रांनो ट्रेडिंग नाही बोलत। आपला डेलीचा आपला मित्रांनो रिस्क टू रिवॉर्ड रेशिओ हा ठरलेला असला पाहिजे आणि बिफोर ट्रेड आपली एक प्लॅनिंग करणं गरजेचं असतं। छोटंसं उदाहरण देतो मित्रांनो मार्केटबद्दल। जे ट्रेडर्स लोक आहेत, ज्यांना ट्रेडिंगमध्ये करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी जर तुम्ही एखादे फळ विक्रेता आहात किंवा एक भाजी विक्रेता आहात, तर तुम्ही एका वेळेस एकच प्रोडक्ट विकू शकता ना, बरोबर आहे ना। म्हणजे जर तुम्ही भाजी विक्रेता आहात तर तुम्ही भाजी विकायचंच काम करणार ना दिवसभर, का तुम्ही भाजी व्यतिरिक्त तुम्ही ना तुमचं हार्डवेअरचं शॉप असेल ते पण तुम्ही चालवणार नाही ना। तसंच आहे मित्रांनो, एक छोटं उदाहरण दिलं। जेव्हा तुम्ही ना एका मार्केटमध्ये प्रॅक्टिस करून परफेक्ट होत नाही, तोपर्यंत मित्रांनो दुसऱ्या मार्केटमध्ये ट्रेड करणं 100% चुकीचं आहे। मी तर सांगेल, तुम्ही जर कॉमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करतायत तर कॉमोडिटी मार्केटमध्ये स्टक राहा, तेव्हाच तुम्हाला मार्केटचे बारकावे समजतील आणि तुम्ही एक यशस्वी ट्रेडरसुद्धा होशाल। तर मित्रांनो, ज्यांना कोणाला ट्रेडिंग शिकायची आहे आणि एक सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं आहे आणि डेलीचं 2 ते 4 हजार रुपये ट्रेडिंगमधून कमवायचं आहे, तर नक्कीच आपल्या ट्रेडवेल कमोडिटी इन्स्टिट्यूटला जॉईन व्हा। आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब पण करा। आपण असेच कमोडिटी मार्केटबद्दल व्हिडिओ आणत राहू।